विष्णवा कुपथ्य टाकले वाळुनी एका जनार्दनी तेच भले खरासी चंदन सर्पासी दुग्धपान करू नये क्रोधी अविश्वासी त्यास बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये आपणा अपाय त्याच्या संगे ही संगत उद्धार करते आणि व्यावहारिक लोकांची संगत तर्कसंगत असलेल्या लोकांची संगत व्यवहार कुशल असलेल्या लोकांची संगत व्यवहारामध्ये खोटं नाटक करून प्रगती करणाऱ्या लोकांची संगत आमच्या जीवनाला बिघडवते होय दारूवाल्याची संगत लागल्यावर दारू प्यायशी वाटते हो कापडाचा दुकानदार एखादा भेटला का नाही तुम्हाला बी असं वाटते कापडाचं दुकान टाकावं म्हणून बघा तुम्ही करून बघा सोन्या चांदीचा दुकानदार भेटला की तुमच्या मनाला असं वाटते सोन्या चांदीचं दुकान टाकावं आणि कुक्कुटपालन शेळीपालन असला एखादा भेटला तर म्हणते हे बरं आहे आपलं शेत आहे सगळं आहे बाजूला नेट लावली की झालं काम म्हणजे लगेच आमचं मन बदलतंय आणि हे उद्धाराचं काम जे आहे ते कधीच बाजूला पडते फार अवघड आहे इंद्रिय बहिर्मुख आहेत बहिर्मुख इंद्रिय हे अंतर्मुख व्हायला एवढं सोपं नाही म्हणून इथं सगळ्यांचा उद्धार होतो असं सांगितलं आणि मग एक महात्म्य सांगायचं म्हणून असं काही तुम्ही म्हणले पूर्वी काय झाले का कुणाचा उद्धार असं उद्धार काय असं झालाय का शौनकादी ऋषी विचारता असं तुम्ही सांगितलं पण आम्हाला पटेना असं काय कुणाच झाले का आणि म्हणून कथा सांगितली कुठली कथा सांगा बरं आठवते का नाही नाही अहो पहिली तरी कथा एवढ्या सगळ्या कथा ऐकल्या एक तरी कथा सांगा पहिली कथा हा मी आपलं एक तुम्हाला हिंट देतो आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता सांगा नाही जाऊ द्या असो उगा तुम्हाला त्रास देत नाही कथाच सांगतो तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता हा म्हणा माझंच नुसतं घसा फोडायचा नाही तुम्ही म्हणायचं हा बोला तुंगभद्रा तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता मी म्हटलं की तुम्ही म्हणायचं हा तो अत्यंत सज्जन होता ही कथा घरात जाऊन सांगायची कुणाला नवऱ्याला सांगा मुलाला सांगा नाही तर स्वतःच्या मनाला सांगा हा तो अत्यंत सज्जन होता दानशूर होता तो एका दुःखानं पीडित झालेला होता हा आता एवढं तर लक्षात राहिलं सांगा बरं कोण होता कुठं राहत होता तुंगभद्रा नदीच्या तीरावर हा बास 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 एवढं लक्षात राहिलं आता सांगतो तुंगभद्रा नदीच्या तीरावर आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता याचा अर्थ असा आहे तुंगभद्रा म्हणजे कोण तर भद्रा म्हणजे कल्याण करणारी भद्रा म्हणजे कल्याण करणारी ही भद्रा आहे आणि तुंग भद्रा म्हणजे हे मनुष्य शरीर आहे तुंग म्हणजे श्रेष्ठ भद्रा म्हणजे कल्याण करणारी श्रेष्ठ कल्याण करणारी ही तुंगभद्रा नगरी आहे नदी आहे ही ह्या नदीच्या तीरावर ही तुंगभद्रा आहे हे भद्रा म्हणजे ओम भद्रम करणे भी शृणयाम देवा भद्रम ही कल्याण करणारी आहे काय करणारी आहे कल्याण म्हणून सोपं सांगतो मिरजेला माहिती मिरज तुम्हाला माहिती आहे मिरजेतनं गाड्या कर्नाटकात बी जातात आणि इकडं कुठे जातात उत्तर प्रदेशला बी जातात अण्णा निघाल्यात आता इकडे पुण्याला बी जातात आणि मुंबईलाही जातात पुण्यावरनं मुंबईला जातात तसंच दिल्लीला बी जातात तसंच उत्तर प्रदेश तसं ही मिरज आहे मिरज हे शरीर म्हणजे मिरज जंक्शन तसं हे शरीर म्हणजे एक जंक्शन आहे इकडून स्वर्गातही जाते पाताळातही जाते आणि मृत्यू लोकातही येते आणि जर परत यायचं नसलं तर ह्यातनं मुक्तही होते म्हणजे एक जंक्शन आहे काय आहे जंक्शन इथून तुम्हाला कुठं जायचं आहे भगवंत विचारतात शेवटी काल सांगितलं तुम्हाला चिटकून बसले की काय होते हा हा हा
बरोबर आहे. एवढं चिटकून बसलं. तिथे पाल होते. एक म्हातारी म्हशीला चिकटली होती. कुणाला चिकटली होती? ते म्हणले कथा चालू आहे. कुठं? कौलव मध्ये. कुठं? दत्त मंदिरात. मग किती वाजता आहे? ते म्हणले 2 ते 5. नाही, 2 ते 5 मला नातवाला घ्यायला लागते. मग संध्याकाळी ठेवूया. नाही, संध्याकाळी म्हशीला वैरण टाकायला लागते. मग रात्री पाणी दाखवायला लागते. मग सकाळी लवकर ती धार काढायला लागते. असं म्हातारी म्हस 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 करत म्हातारी झाली. आणि म्हस करत म्हातारी म्हसच होऊन गेली. आणि मेल्यानंतर म्हातारी कोण झाली? म्हस झाली. म्हशीच्या चिंतनात म्हातारी म्हस झाली. पण म्हशीनं म्हातारीचं चिंतन कधी न केल्यामुळं म्हस मात्र मुक्त झाली, चांगली धष्टपुष्ट झाली. मग कोण म्हातारी? ही म्हातारी. आणि म्हस कोण? ती संसारा म्हस. ही म्हातारी आता त्या म्हशीच्या चिंतनात आहे. आणि म्हणून ह्या म्हातारीला संसारच मिळतो. मग त्या संसारामधलं तुम्हाला म्हस पाहिजे का डुक्कर पाहिजे का गाढव पाहिजे? 84 लक्ष जीव योनी आहेत. किती? तुम्हाला कुठलं मॉडेल पाहिजे तेवढं फक्त म्हणायचं. भगवंत म्हणतात तथास्तु. कुठलं मॉडेल पाहिजे सांगा. टाळी वाजवत नाही, हातानं दानधर्म करत नाहीस, नमस्कार करत नाहीस, पुण्यकर्म करत नाहीस, यज्ञ करत नाहीस, दुसऱ्याला मदत करत नाहीस, तर तुला आता या हाताची गरज नाही. हातापेक्षा तुला 2 पाय देतो. शेतात राबायचं, दुसऱ्याचा नांगर ओढायचा. हे काम करण्यासाठी मग पुढचे 2 हात काढून काय केलं जाते? म्हणून तुम्ही आता हे सगळं दिलंय ना, ते त्यानं दिलंय. ते कशासाठी दिलंय त्याचा विचार करा. ही तुंगभद्रा नदी आहे. तुंगभद्रा काय आहे? नदी. आणि ह्या तुंगभद्रा म्हणजे कल्याण करणारी नदी आहे. आणि ह्या कल्याण करणाऱ्या नदीच्या तीरावर कोण राहतोय? आतमध्ये देव आहे. आत्मदेव म्हणजे आतमध्ये देव आहे. मग तो कोण देव आहे? तर तो ब्राह्मण. मग ब्राह्मण म्हणजे कोण? ज्याचं मन आतमधल्या देवाला जाणतं त्याला म्हणायचं ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे मन ज्याचं ब्रह्मामध्ये लागलंय त्याला म्हणायचं ब्राह्मण. आणि ज्याचं मन भ्रमामध्ये लागलंय त्याला ब्राह्मण म्हणत नाहीत. त्याला नुसतंच मन म्हणतात. फक्त मन ब्रह्मात लागलं तर ब्राह्मण, मन शेतीत लागलं तर वैश्य, मन व्यापारात लागलं वैश्य, मन राजकारणात लागलं क्षत्रिय, आणि मन नको त्या गोष्टीत लागलं एकदम घाणेरड्या गोष्टीत तर शूद्र. एकच मन त्याला म्हणायचं बामन, आणि त्यालाच वामन आणि नुसतं मन. एक बामन आणि एक मन. तसा हा ब्राह्मण. ब्रह्मामध्ये लागलेलं मन ब्राह्मण. पण बिचारा दुःखी झाला. काय दुःखी झाला? मला मूल नाही. म्हणजे स्वतःचं ब्रह्मस्वरूप विसरला. या शरीरामध्ये आल्यानंतर स्वतःचं ब्रह्मस्वरूप विसरला आणि देहाकडे पसरला आणि स्वतःला विसरला. ब्रह्म स्वतः सच्चिदानंद रूपायांना, पण ते ब्रह्म अज्ञानानं मोहित होऊन मायेच्या प्रभावामुळे आता म्हणते मला पुत्रम देही, धनम देही, भार्याम देही, जमीन देही, आणि माझी पण जमीन हायवे मध्ये जाऊ दे. नाही वाटतंय की नाही? असं वाटतंय की नाही ताई? आपली बी जमीन गेली असती तर काय झालं असतं? आकाराम 3 कोटी आले असते. किती? 3 कोटी. आणि 3 कोटी आल्यावर काय केलं असतं? नाही, 3 कोटी तुमचे नाहीत. तुमचं पोरग, आमचा बाप गेला की माझंच आहे सगळं. तुमच्या गाल्यावरच सुरुवात होता. तो काय तुम्हाला ठेवत नाही.
ते नाही मिळतच ते बरे. काय लय पैसे असले म्हणून ती गोष्ट सांगतात कीर्तनात. ते एक म्हाताऱ्यानं एक हे ठेवला होता डबडा, ते कोण सांभाळत नव्हते ना, तो नुसता हलवायचा असा. त्यानं दगड ठेवली होती त्यात, पण ते सोनाना वगैरे काय वाटायचं, म्हाताऱ्याकडे सोनं आहे सांभाळलं पाहिजे. त्यानं हुशार होते हो. यांना अगोदर आमचे महाराज सुद्धा सांगायचे, हे बघा मरेपर्यंत पोराच्या नावावर काय करायचं नाही. पोराच्या नावावर जर काय केलं तर हे कलियुगातलं पोरग आहे. आणि एकदा त्याची बायको घरात आली कळ लागलीच बघा. म्हणून व्यवहारात सुद्धा आपण जपून राहायला लागते. योग्य व्यक्ती असला त्याच्याकडे किल्ल्या दिल्या चांगल्या, पण योग्य व्यक्ती नसला त्याला किल्ल्या देऊन चालत नाहीत, ते आपल्याला घरातून बाहेर काढते. म्हणून हो ब्राह्मण काय झाला, स्वतःला विसरला आणि त्याला काय वाटायला लागलं की मला मूल नाही, मूल झाल्याशिवाय माझ्या काही जीवनाचा उद्धार होत नाही. ही कथा माहिती आहे तुम्हाला. मग काय झालं, त्याला मूल तो संन्याशी भेटला. झाला बोला की संन्याशी भेटला. संन्याशानं काय सांगितलं, अरे मूल असणाऱ्यांची अवस्था बघ, फार वाईट अवस्था आहे. मुलं सांभाळत नाहीत. ते म्हणतात अमेरिकेतनच की आता बापाचं आईचं तुमचं तुम्ही बघून घ्या, किती पैसे पाठवू. कशाला तू नादाला लागलायस. या मुलं चांगली नाहीत आता कलियुगामध्ये, त्यांच्यावर कलीचा प्रभाव आहे, विचार चांगले नाहीत, आई वडिलांबद्दल प्रेम नाही, आणि तू आनंदात राहा, माझ्यासारखा संन्याशी हो. नाही नाही म्हणला. अहो म्हणला घरात मुलं असल्याशिवाय वंश वाढणार कसा. आमचे महाराज म्हणायचे पुत्र वियोगानं हा आत्मदेव ब्राह्मण रडत होता. कोणता पुत्र, तर आमचे महाराज सांगायचे विवेक रूपी पुत्र नसल्यामुळे हा रडायला लागलाय. पुत्र शब्दाचा अर्थ आहे पतनात त्रायते इति पुत्र. हा जो आपलं पतन चुकवतो त्याला पुत्र म्हणतात. मग आता आपल्यातलं पतन कुणामुळे व्हायला लागले, तर पुत्र नसल्यामुळे. कोणतं पुत्र, तर विवेक रूपी पुत्र. मग विवेक रूपी पुत्र नाही, मग कोणता पुत्र आहे आमच्याकडे, अविवेक. आणि अविवेक रूपी पुत्र असल्यामुळे आमच्या बुद्धीमध्ये ती आमची पत्नी कोण झाली, धुंदली. कोण झाली, धुंदली. धुंदली म्हणजे बुद्धी. कुठली बुद्धी, जिला काही समजत नाही, जी काही समजून घेत नाही आणि जी दुसऱ्याला समजून सांगत नाही. आमची आता बुद्धी तशी आहे. आमचे महाराज म्हणायचे एका राजाचं मुलीचं लग्न करायचं होतं आणि अण्णा मुलीचं लग्न करायचं होतं, तर प्रधानाला सांगितलं वर बघा चांगला. फार शोधलं पण वर काय चांगला सापडला नाही. राजा चिंतित होता, वय राजकन्याचं वाढत होतं. मग प्रधानानं काय झालं, कुठलाही जरी स्थळ आलं तर राजा म्हणायचा हे काय बरोबर नाही. शेवटी प्रधानानं डोकं चालवलं. म्हणला राजा एक स्थळ चांगलं आलंय, फक्त किती गुण जुळतात कुंडलीमध्ये, 36. हा बरोबर आहे 36. फक्त काय म्हणला, मुलगा चांगला आहे, फक्त 2 गुण कमी पडतात. राजा म्हणला 34 गुण जुळतात. आता म्हणला जेवण बसा. आता काय म्हणला 34 गुण काय सांगू नकोस, 2 गुण कुठले कमी पडतात तेवढं सांगा. एवढे 34 गुण जुळतात, मग ते कोण ऐकणार. एवढा आनंद झालेला, फक्त 2 गुण सांगा म्हटला, कुठले गुण कमी पडतात. म्हटला 1 गुण असा आहे त्याला स्वतःला काही कळत नाही. बर ठीक आहे. आणि तो दुसऱ्याचं काय ऐकत नाही. तसं आमचं झालंय, स्वतःला काय कळत नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकत नाही, सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकत नाही, संतांनी सांगितलेलं ऐकत नाही. ह्याचं लगीन करायचंय आता. ह्या जीवाचं लग्न, हे जीव आहे, स्वतःला काय कळत नाही आणि संतांनी सांगितलेलं ऐकत नाही. मग याला कुठनं काय काढायचं त्यावेळेला असतं. अकाराम हे आपलं वर्णन चालू आहे. हे आत्मदेव ब्राह्मण तिकडे नाही, ह्यो आत्मदेव आतमध्ये आहे आणि तो ब्राह्मण आहे, पण तो स्वतःला विसरलाय आणि बायकोच्या नादाला लागलाय. बायको म्हणजे कोण, शरीर. बायको म्हणजे कोण, आमची बुद्धी. आणि ती बुद्धी ते सीतेची जशी भ्रमिष्ट झाली होती, कुठं, त्या वनामध्ये
तशी ह्या बुद्धीची या संसार रूपी वनामध्ये हे सगळं बघून मोहित झाले, भ्रमिष्ट झाले. मग पुढे काय झालं, ते गेला, ते रडत बसला. त्याला संन्यासी भेटला. संन्यासी म्हणजे कोण? गुरु भेटले, सद्गुरु भेटले. ते म्हणत होते नादाला लागू नकोस, या त्या नादाला लागू नकोस. नाही नाही म्हणला, पुत्राशिवाय जन्माचं सार्थकच नाही. आईची कोख भरून येत नाही. आई स्त्री माता होत नाही. आता माता झालेल्यांना काय सुख आहे ते तुम्हाला माहिती आहे. पण तरी तो ऐकला नाही. मग म्हटली तरी फळ घे, हे फळ घे. मग त्यांनी विवेकरूपी फळ दिलं. संसारात राहा, मूल होऊ दे, पण त्यांच्यात गुंतू नकोस. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला. हा बोला, चांगलाय म्हणा. काळ आला जवळी ग्रासावया. आता हे म्हटलं की नाही, असं वाटतंय का आपल्याकडे काळ यायला लागलाय म्हणून? नाही, म्हणलं बरोबर आहे, पण आता असं वाटतंय का की काळ माझ्याकडे यायला लागलाय म्हणून? नाही वाटत. ते कुठे जातोय? माझा गळा कसा आहे, माझे उच्चार कसे आहेत, दुसऱ्याला कसं वाटत असेल, रेकॉर्डिंग होते, मग माझं नाव येईल, असं इकडे जाते. ती कोण? आमचं मन. पण असं त्याला वाटे ना हे काळ यायला लागलाय माझ्याकडे, असं नाही वाटत. त्या ते गाणंच म्हणत बसते. इथं आयुष्याचं गाणं झाले. नको नको, त्यातलं काय घ्यायला पाहिजे ते घेईना. नको नको 2 वेळा सांगितलं ताई. किती काय नको नको 2 वेळा सांगितलं संतांनी. एवढं जरी लक्षात ठेवलं तुकाराम महाराजांचं, नको नको मान, नको आभी 3 वेळा सांगितलं. नको, अरे बाबा नको, हे नको. काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी मायबाप. सोडविना बंधू पाटीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. सोडविना राजा देशीचा चौधरी, सोयरी आनिक भली भली. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वास. अरे इथनं कोण सोडवणार नाही हो. तरी सुद्धा आम्हाला जे सोडवणार नाहीत ना त्यांना आम्ही सोडत नाही, आणि ज्या आम्हाला सोडवणार आहे त्याच्या पार्टीत आम्ही जात नाही. हे सगळे अडकवणारे आहेत हो आपल्याला. वाल्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. तो वाल्या त्याला काय म्हणला, अहो मी ह्यांच्यासाठी करायला लागलोय. ते म्हणले तुझं कामच आहे ते पैसे आणून द्यायचं. अरे मी म्हणले आतापर्यंत म्हणत होतो ह्यांच्यासाठी करतोय, तर या कोणच याला तयार नाहीत. माझ्या पापात भागीदारी कोण? ते म्हणले आम्ही नाही तुझ्या पापात भागीदारी. त्यावेळेला त्याला उपरती झाली. नाही म्हणला, हे काय आपली गिरायकं नाहीत म्हणला, ही आपली मंडळी नाहीत, ही परकी आहेत. म्हणून आमचे महाराज म्हणायचे प्रपंच म्हणजे परक्याची पंचायत. हे दिवसभर आमची ताई परक्याचीच पंचायत चालत. ह्या देहापासनं ह्या घरापर्यंत ह्यातलं आपलं कोण नाही हो. म्हणून संत म्हणले आपुला तो एक, कुणी घ्यायचा, कधी घ्यायचा, कुठं घ्यायचा, कुठं शोधायचा. आपुला तो एक, करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. इरते माईक दुःखाची जननी, नाही आधी अंती अवसानी. आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. काय सांग, काय सांगायचं मग? अरे हा देव जो आहे तुझ्या जवळ आहे, तो तू त्याच्याशी लग्न करून घे. हे जीवा, अरे तुझा तो स्वामी आहे, तुझं ती विश्रांतीचं स्थान आहे, तुझं ते आनंदाचं स्थान आहे. तू रोज संध्याकाळी झोपल्यानंतर त्याच्या कुशीमध्ये झोपतोस. गादीवर नाही, पलंगावर नाही, घरामध्ये नाही, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा ना अमेरिकेमध्ये सुद्धा झोपणारे सगळे जीव त्याच्याजवळ झोपतात. अण्णा जीव कुठं झोपतो?
सुषुप्तीमध्ये जीव अज्ञानामध्ये सुखानंदाचं पान करतो. तो सुखानंद अज्ञानाचा जरी असला तरी तो सुखानंद त्या भगवंताचा आहे. आणि हा रोजचा अनुभव आहे आमचा. ताई, आनंद होतो की नाही झोपल्यावर? आनंद कुणाचा होतो? ज्या वेळेला संसार विसरला जातो, देह विसरला जातो, मन बुद्धी विसरली जाते, त्यावेळेला जीव आपल्या स्वरूपामध्ये जातो आणि रात्री झोपल्यानंतर सुखाचं आनंदाचं पान करतो आणि सकाळी परत जागा होतो. रोज आनंद मिळतोय त्याच्याजवळ, तरी समजत नाही त्याच्याजवळ आनंद आहे, तिथं आनंद आहे म्हणून. रोज आम्ही तिथंच झोपतोय. आकाराम आम्ही तिथंच झोपतोय रोज. जीव त्याला सोडू शकत नाही. अंगठी सोन्याला सोडू शकत नाही, सोनं अंगठीला सोडू शकत नाहीत. उलट संत पुढे जाऊन म्हणतात, जीव रात्री झोपल्यानंतर जीवच राहत नाही, तो शिव होऊन जातो, पण अज्ञानातला होतो. आणि सकाळी उठल्यानंतर अंतकरणात येतो, अंतकरणाला धरतो, अंतकरणात प्रतिबिंबित होतो आणि जीव होतो. असा हा जीवरूपी ब्राह्मण आहे, तुंगभद्रामध्ये राहत आहे. आणि तो आता त्या साधूचं ऐकेना झालंय, संन्याशाचं ऐकेना झालंय. संन्याशी कोण? संन्याशी कोण? गुरु. गुरु संन्याशी का? तर सतच्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धीची न्यास आहे, स्थिर झालेली वृत्ती आहे, सतरूप असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी ज्याची वृत्ती स्थिर आहे त्याला संन्याशी म्हणतात. आणि ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये संन्याशी शब्दाचा अर्थ आहे, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर, जो मने ऐसे झाला संग तोची सांडीला, सुखे सुख पावला अखंडित. मी माझं ज्याचं हरपलेलं आहे, मी माझे हरपले ग ठाईच्या ठाई, अदृश्य जे झाले जे दृश्य जी होते, वृत्ती निवृत्त झाली जनन दिसे तेथे, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिकरी गा दान मिळते आई ते, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. त्रिकूट शिकरी कुठं आहे? कुठे? तिकडे जात नाही मी आता, जाऊन तिथे आपला आत्मदेव राहील. ते ऐके ना, तसं आम्ही सुद्धा ऐकत नाही. सद्गुरूंचं ऐकत नाही आम्ही. नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा, भगवद्गीता वाचा, ऐकत नाही. ते म्हणला पोरग पाहिजे बघा. काय पाहिजे? मुलगा. ठीक आहे म्हणले, फळ घे आणि तुला मुलगा होईल. मग ती गेला. पत्नीचं नाव काय? धुंदली. धुंदली म्हणजे कोण? बुद्धी. कसली बुद्धी? धुंदली. धुंदली म्हणजे जिला साप आहे का दोरी समजत नाही, अशी अज्ञानी बुद्धी. तिला समजत नाही आपलं कल्याण कशात आहे. दिसणारा हरिण सोन्याचा आहे, ते खरं आहे का खोटं आहे हे ज्याला समजत नाही, ती बुद्धी. दिसणारं जग सत्य का असत्य हे समजत नाही, ती बुद्धी. दिसणारा विषय सुखाचा का दुःखाचा समजत नाही, ती बुद्धी. दिसणारे जग जड का चेतन हे समजत नाही, ती बुद्धी. अशी बुद्धी आम्हाला प्राप्त झाल्या, अज्ञानग्रस्त बुद्धी. आणि त्यामुळं ती आत्मदेवाचं पण ऐकत नाही. त्या साधूचंही आत्मदेवाला सांगितलेलं पटलं नाही. पण साधू म्हटला, ठीक आहे बाबा, हे विवेक रूपी पुत्र तू घे, हे फळ घे, तुझ्या बुद्धीला दे. बुद्धीला दे. काय बुद्धीला दे? अविवेकी बुद्धी प्रपंच सत्य मानते, विवेकी बुद्धी प्रपंच सत्य मानत नाही, भगवंत सत्य मानते, प्रपंच नश्वर मानते. पण ते सुद्धा त्या बुद्धीला पटलं नाही, धुंदलीला. मग तिनं काय केलं? मग तिनं बरंच गारानं लावले. ते काय सगळं सांगत नाही. मला हे आता पुत्र होईल, त्याला 9 महिने वाढवा लागेल, असं होईल तसं होईल, चोर आले तर काय करायचं, बरंच काय काय तिच्या मनात. तसं आमच्या सुद्धा मनात बरंच काय काय येते. जसं तिच्या बुद्धीच्या डोक्यात वेगवेगळं येते, तसं आमच्या सुद्धा कधी जायचं, 3-3 तास बसायचं, कधी तमाशा असता तर. हा हा पण म्हणून ते काय म्हणले,
विषया संगे रात्र जागे, हरी कीर्तनी झोप लागे. हरी कीर्तनात ज्याला झोप येते ना, समजायचं आपली बुद्धी धुंदली आहे. कारण काय, हे सत्वगुणाचं काम आहे. आणि ज्याची बुद्धी रजोगुणी तमोगुणी आहे ना, त्याला हे झेपत नाही. ते कसं ओळखायचं? जांभ यायला लागतात,